पाहू शकता तुम्ही आता. ताई सलाम तुमच्या कार्याला राव. राजश्री ताई खरंच मानलं राव तुम्हाला ताई. प्रथम वर्धापन दिन सोहळा नाव पण टाकलं. आता इथं थोडेसे कडेने आम्ही फुलांची रांगोळी करत होतो. म्हटलं थोडीशी डिझाईन वगैरे करावं, पण रांगोळी ताईंनीच काढलीत, राजश्री ताईंनी. आम्ही फक्त त्याला थोडंसं सजवत होतो, बाकी काही विषय नाही. मी काय रांगोळी काढलेली नाही. तुम्हाला वाटेल मी सजवतेत म्हटल्यावर मी रांगोळी काढलीत, असा काही विषय नाही आहे. ही रांगोळी राजश्रीताईंनीच काढली. ते आम्ही फक्त थोडंसं त्याला सजवतोय, फुलांनी आकार देतोय. तेवढंच सजवायचं पुण्य आमच्या नशिबाला लागेल म्हणून ते फुलांनी थोडंसं सजवतोय. खरं तर अमलेश भाऊ, माऊताई आणि देवी काळूबाई त्या फ्रेममध्ये एवढं भारी वाटतंय आणि ती रिअल रांगोळी वाटते. असं खरंच हँड्स ऑफ राजश्रीताई. या ठिकाणी आता 5 पावली निघाली. ते सगळेजण देव्यांना रथामध्ये ठेवायला निघाले. खूप छान नटल्यात देव्या, खूप छान. हे वाजंत्री वगैरे ढोल ताशावाले एक नंबर वाजवत होते. सगळं एक नंबर वाटत होतं. असं पारंपरिक पद्धतीने सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. या मावतांची मम्मी आहेत आमच्या लाडक्या मावशी. गुरुवर्य अमलेश भाऊंचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांच्या समवेत काळूबाईचे मुख्य पुजारी आमचे बंधू यश भाऊ पण आलेले आहेत. देवीच्या वर्धापन सोहळ्यानिमित्त अमलेश भाऊ देखील आले होते. रथामध्ये देव्या ठेवल्या होत्या. माऊताई, अमलेश भाऊ, माऊताईंची मम्मी वाजत गाजत त्यांचं आगमन आता स्टेजवर होते. पाहू शकता तुम्ही. वर्धापन सोहळा एवढा भव्य दिव्य असतो आम्ही पहिल्यांदा पाहिला. तो माऊताईंवर पाहिला. हे सगळं माऊताईंची अरेंजमेंट होती. खूप छान पद्धतीने त्यांनी देवीचा वर्धापन सोहळा पार पाडला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बघणाऱ्याला किती भारी वाटेल हे दृश्य. जसं की फुलांचा वर्षा होतोय असं वाटतंय आपल्याला या ठिकाणी. या ठिकाणी आता लॉन्समध्ये भाऊंचं आगमन झालेलं आहे. भाऊंसाठी हे सरप्राईज होतं. म्हणजे माऊताईंनी ती रांगोळी भाऊंना सांगितली नव्हती की काढणारे म्हणून. वर्धापन सोहळ्यानिमित्त केक कापताना अमलेश भाऊ, अनिकेत भाऊ गुले, माऊताईंची मम्मी, माऊताई, त्यानंतर रोहित दादा, स्वरावहिनी. यांनी फक्त शिरा घेतलेला आहे. नाही येते ना ए भैया थांब. म्हणजे येते हळूहळू सगळं आल्यावर जरा खेचायची होती म्हणून काही मी तुमची गोष्ट नाही करू शकत आणि मी तुमची गोष्ट नाही करू शकत. एवढी नाही माझी किंमत. तर करून टाका. पहिलं सांगता ना 3 लग्न झाली तुमची. नाही बोललं मला एकदा दादांनी ना दगड पाण्यात टाकला होता. दगड का बुडला असेल दादा तुम्हाला माहिती आहे का बुडला असेल सांगा ना. नाही तरी तुम्ही सांगा का बुडला. तो दगड जड होता म्हणून नाही बुडला. त्या दगडाने दादांचा हात सोडला म्हणून बुडला. जो दादांचा हात सोडला ना तो बुडला. मला ते वाक्य रचनाच लय आवडते.
मित्रांनो मला पोटाचा कॅन्सर झालेला आहे, तर खाली गुगल पे नंबर देतो सगळ्यांनी भरभरून मदत करा. जरा कमी प्यायचे मग. आणि ही मिस्त्री लावतो. अरे चालायचं करतो. कुठे आहे? कुठे आहे नवरदेव? वेडा आहेस का तू? माझा नवरा तिकडे उभा आहे. यो लाडाने मला उचलून गेला. यो मित्रांनो मी उंदराचं औषध पिन. मी उंदराचं औषध पिन प्रतिभा नाही भेटली तर असं म्हणलं मी. ऐका ना, सगळ्यात पहिल्यांदा इथे हे घातलंय ना गळ्यात, ह्याच्यामुळे ह्यांचं असं चाललंय नवरा कोणी स्वतःच सांगतोय मी, आणि नंतर आम्ही बोललो ना की कोण आहे तर तेव्हा सांगतोय मी नाही. अरे मी अभिमानाने योगी असं सांगतो. कसं? अभिमान योगी ना अहो म्हणत त्याच्या कान फाडील असे इथं बघणार नाही तुला बाहेर येत आहे. अहो म्हणत ताई मध्यस्थी करणार आहेत. जर काय झालं उद्या आमचं जुळलं नाही तर ह्यांना जबाबदार धरा. मी काय सांगते ऐका की तुम्ही असं बोलताय माझ्या समोर येड्या माझं मी तुमचा काय आदर्श घेतला पाहिजे? हे कोण आहे? हे कोण आहेत तुझे? हे कोण आहेत तुझे? आता तुझ्याकडनं आदर्श काय घ्यायला पाहिजे? हा ना चांगलं. किती भारी म्हणजे इथं 9 महिने पण नाही. इकडे पहिलाच एक वाद चालू आहे तो मिटा नाही. नाही इथे माझे हा माझा भाऊ आहे. आज आमलेच भावमुळं गुरुंमुळं एवढं कमावलं ना आज मिळतो याला मला अशा कोणाची कामी धरू असं का म्हटलंय माझ्या पाठीशी आहे माझा गुरु का कुणाच्या याला हिरो हिरो हिरोईन सगळेच आहेत म्हणून माझ्या पाठीशी आहे माझा गुरु या कोणाच्या भांडण. असं का म्हटलंय अहो नाद नाही करायचा आपल्या भाऊचा नाद नाही करायचा नाही करायचा
जो याचा असतो तो म्हणजे इंगळावर आता माऊलींची मंदिर तुम्हाला दाखवते पुढे गेल्यावरती कशावर कार्यक्रम मॅनेज करून बिचारा आमचा भाऊ एकटा जेवायला बसलाय. भाऊ तुला काय आणू का गणू? बघा अण्णा भाऊ आणि विठ्ठल भाऊ तिकडे कार्यक्रम चालू आहे आणि हे इकडे कसे नाचतायत मस्त मस्त. अण्णा हे अण्णाचा कोण नाच हातच धरू शकत नाही. अण्णा जोरात अण्णा जाऊ का